नांदुरा शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या गांधी चौकातील मुख्य मार्गावरील नवगजे यांची किराणा दुकानासह 3 मंजिल इमारत कोसळली। इमारत कोसळण्याआधी या इमारतीत राहणाऱ्या आशिष नवगजे यांच्या परिवारास बाहेर काढण्यात आल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही। मात्र या इमारतीखाली किराणा दुकानचे पूर्ण साहित्य व आशिष यांच्या घरातील साहित्य दबल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की गांधी चौकातील मुख्य रस्त्यावर नवगजे यांची 3 मंजिल इमारत आहे। या इमारतीत खालच्या मजल्यावर त्यांचे किराणा दुकान असून वरील मजल्यावर आशिष नवगजे हे आई, पत्नी व मुलीसह राहतात। दरम्यान सायंकाळी ही इमारत शिकस्त झाल्याचे तसेच ती कोसळण्याचे संकेत त्या भागात असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्राप्त झाले। यावेळी असलेले शिवसेना शहर उपप्रमुख अनिल जांगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आशिष नवगजे व परिवारास तातडीने बाहेर काढले। त्यानंतर काही वेळातच ही इमारत कोसळली। इमारत कोसळताच मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। ठाणेदार अनिल पाटील, तहसील राहुल तायडे आपल्या ताफ्यासह तेथे आले। नांदुरा शहरात लॉकडाऊन असल्याने दुपारनंतर मार्केट बंद होते, त्यामुळे त्या भागात वर्दळ नव्हती, अन्यथा खूप मोठे नुकसान झाले असते। शहरात अनेक इमारती धोकादायक झालेल्या आहेत। पालिका प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन या इमारती पाडण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी शहरवासियांनी केली आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।